सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि शिवरायांच्या इतिहासाने पावन झालेल्या रतनगड किल्ल्यावरील व्हायरल फेसबुक व्हिडिओने शिवभक्तांची संतापाची लाट। अशा प्रकारे व्हायरल व्हिडिओच्या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे। सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जणांना आता इतिहास, संस्कृती आणि गड किल्ल्यांच्या पावित्र्याचाही विसर पडत असल्याचे चित्र समोर आले। सह्याद्री गर्ल नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमुळे शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे। रतनगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला हा गड। हजारो शिवभक्त आणि गडप्रेमी ज्या ठिकाणी श्रद्धेने माथा टेकवतात त्याच गडावर कथितरित्या बिडी ओढत रील्स बनवण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या व्हिडिओमुळे गडप्रेमींमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। सोशल मीडियावर अनेकांनी या प्रकाराला स्वस्त प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट अशी प्रतिक्रिया दिली आहे। गड किल्ले हे मनोरंजनाचे अड्डे नसून महाराष्ट्राच्या अस्मितेची स्मारके आहेत। अशा ठिकाणी शूट केले जाणारे वादग्रस्त व्हिडिओ आणि वाढत चाललेला बेशिस्तपणा रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची शिवप्रेमींकडून मागणी आता जोर धरू लागली आहे। सर्वात मोठा प्रश्न म्हणजे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन अनेक दिवस उलटून गेले तरी संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही। यावर गड किल्ले संवर्धक, अभ्यासक, रक्षक यांच्याकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे। त्यामुळे अशा पद्धतीने गडांवर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्हाला शिवभक्त म्हणून रस्त्यावर उतरावे लागेल, असे शिवप्रेमींकडून व दुर्ग अभ्यासकांकडून बोलले जात आहे। समाज माध्यमांवर किंवा सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळते हे हल्लीच्या लोकांना माहीत झालेलं असल्या कारणाने झटपट प्रसिद्धीसाठी ऐतिहासिक स्थानांचा वापर करणं ही एक लागण आत्ता आपल्या गडकिल्ल्यांवर झालेली आहे। पण चांगल्या कार्यासाठी, चांगल्या प्रचारासाठी गडकिल्ल्यांचा समाज माध्यमांवर जो होणारा वापर याचा आम्ही स्वागत करतो। पण याच आमच्या गडकिल्ल्यांवर जर अश्लील चाळे करून ते शूट करून ते जर समाज माध्यमांवर येत असतील तर ही निश्चितच निंदनीय आणि अतिशय निषेध व्यक्त करण्याची गोष्ट आहे। शासनाने याची दखल घेतलीच पाहिजे। त्याचबरोबर शिवप्रेमी याची दखल नक्की घेतील आणि अशा पद्धतीने काम करणाऱ्या समाजकंटकांना योग्य तो धडा 100% दिला जाईल। अशा पद्धतीची व्हायरल व्हिडिओमध्ये गेले अनेक दिवस झाले, परंतु अजूनपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर ॲक्शन घेतलेला आहे। याकडे कसं बघताना आपण काय आपण असं उतरणार का? निश्चितच शासनाकडून थोडीशी दिरंगाई झालेली आहे असं एकूण जाणवतं आहे, पण शासन याच्यामध्ये नक्की दखल घेईल याची आम्हाला खात्री आहे। पण असं जर झालं नाही तर दुर्गप्रेमी, दुर्गरक्षक आणि दुर्ग अभ्यासक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आज महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेले आहेत, ते सर्वच रस्त्यावर येतील याची आम्हाला खात्री आहे आणि याचा तीव्र निषेध करतील आणि आंदोलन करतील। याची शासनाने दखल घ्यावी हे एक शिवप्रेमी म्हणून आम्ही जाहीरपणे सांगतोय की सरांनी जसं सांगितलंय तसं की खूप निंदनीय गोष्ट आहे ही। अशा प्रकारच्या घटना पुन्हा पुन्हा घडू नये, वारंवार होऊ नयेत किंवा एखादी सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी या गोष्टी ज्या घडल्या जात आहेत तर त्याकडे म्हणजे असं पुन्हा कुठल्या मुलामुलींनी अशा गोष्टी करू नये यासाठी शासनाने खरंच याच्यावरती खूप कडक शिक्षा किंवा कडक काहीतरी हे केलं पाहिजे। आणि नाही जर शासनाने दिरंगाई करतायत तर मग त्याच्यावरती आम्ही नक्कीच शिवप्रेमी आणि जे रणरागिणी आहोत त्या रस्त्यावर उतरून यावरती काहीतरी तोडगा काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।